तुम्ही व्यक्तिमत्व विकासाकरिता सेल्फ हेल्प प्रकारातील पुस्तके वाचता? मग कधी भगवद्गीता वाचली काय? काय संबंध? तर थांबा आणि हा व्हिडिओ पूर्ण ऐका. नमस्कार, मनमोगरा चॅनेलच्या माध्यमातून मीरा देशपांडे आपले स्वागत करत आहे. साधारण 5000 वर्षापूर्वी श्रीकृष्णाने अर्जुनाला भर युद्धाच्या वेळी कुरुक्षेत्रावर गीता सांगितली आणि महर्षी व्यास यांनी महाभारत ग्रंथात ती लिहिली. एवढा इतिहास सर्वसाधारणपणे आपल्याला माहीत असेलच, पण इतकी वर्ष उलटून देखील यामधील गोष्टींचे महत्त्व अबाधित आहे हे विशेष. खरंच असे आहे की आपली नेहमीची या डिजिटल युगातील सवय की त्या दिवसापुरते लय भारी म्हणले की झाले. तर गीता जयंती निमित्त पाहूयात आत्ताच्या जमान्यात या गीतेचा रेलेव्हन्स कसा आहे ते. ही साधारण त्या हत्ती आणि आंधळ्याच्या गोष्टीसारखी गोष्ट आहे, मल्टी डायमेन्शनल. सर्वप्रथम यातले पहिले पात्र आहे अर्जुन, ज्याच्यामुळे हे तत्वज्ञान श्रीकृष्णाने सांगितले. वपू काळे म्हणतात, श्रीकृष्णाला गीता कोणालाही सांगता आली असती, पण त्याने फक्त अर्जुनालाच सांगितली. कारण जसा सांगणारा असावा लागतो तसा ऐकणाराही असावा लागतो, तेव्हाच तर ज्ञानाचा विकास होत असतो. तर असा हा अर्जुन सामान्य माणूस थोडीच होता. आजच्या भाषेत सांगायचे तर GOAT, ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाइम असा महारथी होता, ज्याने एकट्याने सर्व कौरवांना या कुरुक्षेत्राच्या युद्धाच्या काही काळ आधी हरवले होते. सर्व अस्त्र शस्त्र यांची माहिती असलेला, अक्षय बाणांचा भाता असणारा सव्यसाची होता. अशा व्यक्तीला मी आता काय करू हा प्रश्न पडला. त्याला आपल्या रोजच्या जगण्यास कृष्णाने जी उपयुक्त उत्तरे दिली ती अशी: तू एवढा महारथी आहेस तर तुझे मूळ कर्तव्य युद्ध करण्याचे आहे ते कर. तुझ्यात जी गुणवत्ता आणि कौशल्ये आहेत ती वापरता येतील असं काम कर. याचे कारण असे की काहीच न करणे हे शक्य नाही. मग त्यापेक्षा जे आपले उचित काम आहे ते केले म्हणजे आपल्याला निष्कारण ताण येणार नाही. तू फक्त तुझं काम कर, वृथा चिंता करू नको, ते माझ्यावर सोडून दे. याच्याने आपली गोंधळलेली स्थिती दूर होऊन आपण पूर्ण रिलॅक्स होऊन जातो आणि काही कमी जास्त झाले तरी जबाबदारी घेणारं दुसरं कुणी आहे म्हणलं की आपण निश्चिंत होतो. इथे आपला गोंधळ असतो. साधी जबाबदारी द्यायचे म्हणले तरी आपण अस्वस्थ होतो, मग ते घर असो नाहीतर ऑफिस. कारण आपल्याला वाटते की माझा कंट्रोल अर्थात माझे महत्त्व राहणार नाही. त्यामुळे अर्धे मुर्धे धेड गुजरी अथॉरिटी देतो, ज्यातून संपूर्ण आउटपुट मिळत नाही. याकरिता मनोहर कविश्वर यांनी लिहिलेले व सुधीर फडके यांनी गायलेले गीत बरेच काही सांगून जाते. विमोह त्यागून कर्मफलांचा सिद्ध होई पार्था, कर्तव्याने घडतो माणूस जाणून पुरुषार्था, जाणून पुरुषार्था. तू काही काळ आधीच यांचा पराभव केला होता याचे स्मरण कर. आपला सर्वात चांगला परफॉर्मन्स आठव, म्हणजे परिस्थितीला सामोरे जाण्याचे धाडस येईल. हे तर माझे नातेवाईक, मित्र, सगळे सोयरे आहेत,
तर यांच्याशी युद्ध करून मिळवलेले राज्य काय कामाचे? अरे, जे युद्धासाठी उभे आहेत तेही तुझे मित्र, नातेवाईक, सगळे सोयरे असा विचार करत नसतील तर उगीच तू आठवून काहीही उपयोग नाही. कामाच्या ठिकाणी हे सर्वात जास्त उपयोगी पडते. घरी आपल्याला वाटते की मला सांगितले नाही किंवा विचारले नाही, तर त्याकरता हे लक्षात ठेवणे उपयोगी आहे. असंही आपण थोडीच नेहमी सर्व गोष्टी करू शकतो. उलट आपला फायदाच आहे हो, स्वतःला वेळ तरी देता येईल. युद्धात काय होईल याची मला खात्री नाही. पूर्ण प्रयत्नाने काम करणे एवढेच आपल्या हातात आहे. ते कर्तव्य नीट पार पाड. बाकी वृथा चिंता नको. याचे कारण सर्व गोष्टी आपल्या नियंत्रणात नसतात. अपेक्षा ठेवून काम न झाल्यास निराशा येण्याचा जास्त संभव असतो. तेव्हा काम मनपूर्वक करून स्वस्थ राहणे महत्त्वाचे. एन्झायटी किंवा स्ट्रेस कमीत कमी होईल. यालाच स्थितप्रज्ञ असे म्हणतात. उच्च पदावरील व्यक्ती अथवा निर्णय घेणाऱ्यांना भावनिक चढ उतार सांभाळता आले नाही तर गोंधळ उडू शकतो. त्याकरिता ही स्थितप्रज्ञ वृत्ती कामी येते. अशा अभ्यासातून आपण आपल्या समस्येकरिता स्वतःचे स्वात्म गीतारूपी एक गाईड तयार करू शकतो, ज्याने आता मी काय करू हा प्रश्नच कधी येणार नाही. आपल्या महाराष्ट्रात तर संत ज्ञानेश्वरांची ज्ञानेश्वरी, लोकमान्यांचे गीता रहस्य, विनोबा भावेंचे गीताई, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची ग्रामगीता, राजेंद्र खेर यांची गीतांबरी कादंबरी अशा विविध रूपातून यातील तत्वज्ञान अनुभवायास मिळते. यावरून याचे कालातीत महत्त्व कळू शकते. तर ऐकूया श्रीमद भगवद्गीता महात्म्य. ओम श्री परमात्मने नमः. अथ श्रीमद्भगवद्गीता महात्म्यं. गीताशास्त्रमिदं पुण्यं यः पठेत् प्रयतः पुमान् विष्णुः पदमवाप्नोति भयशोकादिवर्जितः. गीताध्ययनशीलस्य प्राणायामपरस्य च नैव सन्ति हि पापानि पूर्वजन्मकृतानि च. मलनिर्मोचनं पुंसां जलस्नानं दिने दिने. सकृद्गीताम्भसि स्नानं संसारमलनाशनं. गीता सुगीता कर्तव्या किमन्यैः शास्त्रविस्तरैः. या स्वयं पद्मनाभस्य मुखपद्माद्विनिसृता. भारतामृतसर्वस्वं विष्णोर्वक्त्राद्विनिसृतं. गीता गङ्गोदकं पीत्वा पुनर्जन्म न विद्यते. सर्वोपनिषदो गावो दोग्धा गोपालनन्दनः. पार्थो वत्सः सुधीर्भोक्ता दुग्धं गीतामृतं महत्. एकं शास्त्रं देवकीपुत्रगीतम्. एको देवो देवकीपुत्र एव. एको मन्त्रस्तस्य नामानि यानि. कर्माप्येकन्तस्य देवस्य सेवा. जय श्री कृष्ण.